नमस्कार, बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केली तब्बल 485.69 किलो अफूची लागवड। धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई। वाशी तालुक्यातील दशमेगाव येथील प्रकार उघडकीस। पोलिसांनी अफूची शेती केली उद्ध्वस्त। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्या अगोदर जर आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून राज्यातील महत्त्वपूर्ण घटना आपणास लवकरात लवकर पाहता येतील। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दशमेगाव येथील एका शेतामध्ये अफूची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे। वाशी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी संयुक्त कारवाई करत NDPS ऍक्ट अंतर्गत मोठी कारवाई केली आहे। कांद्याच्या पिकात लपवून अफूची लागवड केल्याचे दिसून आले। तब्बल 485.65 किलो अफूची जाडे बोंडे असे एकूण किंमत 72,84,750 रुपये असा मुद्देमाल आढळून आला। सदर अफूची लागवड पोलिसांनी नष्ट केले आहे। वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 कलम 8C18 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कासार, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत घोगडके, अंमलदार शौकत पठाण, जावेद काझी, कपिल बोरकर, गणेश खैरे, श्रीनिवास भुले, विकास जगताप, ज्योती बहिरवाल यांनी हे संयुक्तपणे कारवाई केली आहे। नमस्कार। काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीची शहानिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे PI विनोद इजपवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची शहानिशा करून त्यांनी असं मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे। त्यावरती NDPS कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। त्या कारवाईमध्ये 400 किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले, ज्याची बाजारची किंमत कमीत कमी 72 लाख अशी आहे। त्यामध्ये कारवाई केल्या पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणी लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे। आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू आणि आपली जी माहिती आहे ते आपली ओळख आहे ते गोपनीय ठेवण्यात येणार। थँक्यू।